राम राम शेतकरी मित्रांनो, आज आपण जमिनीतून देण्यासाठी हे जो दुसरं सट आहे आपलं ते दाखवतोय। आता सर्वात प्रथम आपण याच्यात तांदूळ 5 किलो टाकून दिलेले आहेत। याच्यामध्ये दगडी कोळसा 20 किलो टाकून दिलेला आहे। आता हा दुसरा बॅरेल आहे, याच्यामध्ये आपण जे घरमध्ये ज्या भाजीपाला वेस्टेज निघतो तो टाकलेला आहे। काही आपला शेवगा, केळी, कोरफड, चिंच, बांबू, जे आपले मेन पालापाचोळा अर्क आहे तो आहे। हे मात्र जमिनीतून सोडण्यासाठी आहेत। हे आपण जे अंड्यांचे तरफडे निघतात ते 20 अंडे आपण साजिक टाकून दिलेले आहेत चुराकडून। आणि हे आहे आपलं जे जाड खत बनवण्याची हे पद्धत आहे। आता तर शेतकरी मित्रांनो, लाखो रुपये खर्च करण्याची गरज नाही आपल्याला। आपण अशा पद्धतीनं थोडं थोडं खत, या पालापाचोळा अर्क, दगडांचा अर्क, टरफडे अंड्याचे असे कधी आपण देत गेलो तर आपला पिकाला जे लागणारे अन्नद्रव्य असतात हे भेटतात। याच्यामध्ये आपण ओरिजिनल खर्च कमी करायचा असेल, हे जो वॉटर सोल्युबल म्हणतो आपण खत, हे न देता आपण कधी जाड खत आपलं यस कल्चर आणि नवीन जे कल्चर बनवलेलं आहे आपण आता या मक्यामध्ये, तर आपण ज्या शेतकऱ्यांकडे यस कल्चर आहे त्यांच्यासाठी हे पण हे असे खतं टाकू शकतायत आपण। पण ऑलरेडी आपण या मक्याला नवीन कल्चर वापर करतोय। याचे परिणाम कसे भेटतायत याच्यावर आपण सांगणारच आहोत नंतर, पूर्ण परिणाम भेटल्यावर। कारण आपलं जोपर्यंत काम चालू आहे तोपर्यंत आता दाखवण्याचा प्रयत्न करतो फक्त, आणि शेवटी ज्या वेळेला आपल्याला चांगले परिणाम भेटले त्यावेळेला आपण साहजिकच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू। तर शेतकरी मित्रांनो, आजचा उद्देश एकच आहे की ह्या निविष्ठा बनवा। आणि दुसरी गोष्ट, हे जो 1261 वॉटर सोल्युबल म्हटले जे खतं येतात 13-045, 052-34 जे काही असतील ते, तर त्यांच्या जागेवर आपल्याला पर्याय म्हणून आता 1261चा पर्याय आपल्याकडं 1846 जे आपण DAP म्हणतोय। 1261 न घेता समजा आपण एस कल्चर ज्या वेळेला आपण तयार करतोय, आता हे सोडलं गेलं समजा, तर याच्यात आपण 10 किलो DAP, 2 किलो या 3 किलो गूळ, एस कल्चर हे टाकून दिलं तर 4थ्या या 5व्या दिवशी आपण याला सोडू शकतोय। आता याचे परिणाम काय भेटतात याचेही कारण मी तुम्हाला सांगतो। जमिनीमध्ये ज्या वेळेला आपण खतं देतो ते उडून जातात, तो एक विषय वेगळा आहे। तुमच्या जमिनीमध्ये कधी जीवाणू जास्त प्रमाणात नसतील तर काही प्रमाणात लागवड पडतात आणि बाकीचं समजा उडूनच जातं, या बाकी जमिनीमध्ये पिक्सिंग होऊन जातं। पण आपलं काय होतं आहे, ज्या वेळेला मटेरियल आपण जमिनीत देतो, जीवाणू असतील ते जीवाणू मार्फत पिकांना लागू पडतात। पण आपण काय करतो, जीवाणूंना इथे कृत्रिम पद्धतीने इथे खाद्य देऊन देतो। हे ते खाऊन जमिनीत गेले की त्यांचं काम चालू होऊन जातं आहे। म्हणजे जसं 1261 दिल्यानं आपल्याला 3-4 एकच दिवसात रिझल्ट दिसतो आणि त्याची कॅपॅसिटी फक्त 4-5 दिवस असते, कारण ते तसं बनवलेले असतात। आता याची कॅपॅसिटी जशी DAPची असेल तशी त्या पद्धतीनं त्या दिवसपर्यंत लागू पडतं आणि आपले पिकं हे जोमात असतात।
या मक्यावरून आपल्याला चांगला अनुभव यावर्षी शिकायला भेटतोय। मागच्या वर्षी आपण म्हणजे मागच्या पिकाला म्हणजे या कापसाला दिलेला होता, त्याचेही परिणाम आपल्याला दिसत आहेत। आपण या कापसाला दिलेलं होतं तर याचे परिणाम आपल्याला इतका पाऊस असून सुद्धा चांगले परिणाम भेटलेले आहेत। विशेष म्हणजे आपण फक्त 40 किलो रासायनिक खत दिलेलं होतं, आता याला काढायचं आहे। आपला शेतकरी मित्रांनो एकच उद्देश आहे की कमी खर्च करून आपली जमीन भूमाता कशी चांगली राहील आणि आपल्याला कसं उत्पन्न भेटेल ही आपली अपेक्षा आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो ह्या पद्धतीनं कधी तुम्ही खतं दिली तर तुम्हाला खर्चही कमी होतोय आणि उत्पन्नही चांगलं येतंय। शेतकरी मित्रांनो माझ्यावर विश्वास बसत नसेल तर आपणही थोड्याशा क्षेत्रावर प्रयोग करू शकतायत। आता मी तर आता ह्या वर्षीपासून सुरुवात केलेली आहे थोडं थोडं देण्याची आणि विशेष म्हणजे मला भरपूर कमी लागतंय, कारण आपली जमीन ऑलरेडी जास्त वर्ष झालेली आहेत। पण ज्या शेतकऱ्यांनी नवीन पहिलंच वर्ष आहे त्यांचाही फायदा झालेला आहे आणि त्यांचा फायदा झाला आहे की त्यांची किडी चांगली आहे, पिकं चांगली आहेत, म्हणून त्या आधारे आपण तुम्हाला सांगतोय। कारण काही शेतकऱ्यांचे व्हिडिओ येतात की इतकं दिलेलं आहे, पण त्यांना व्हिडिओमध्ये काय बोलावं हेही कळत नाही केव्हा किंवा बोलताना सुरुवात काही करतात, नंतर काही जसं मी सुरुवातीला व्हिडिओ बनवत होतो आजच्याही कंडिशनमध्ये माझ्याही तसं आहे। कारण मी स्वतः शेतकरी असल्यामुळे आपल्याला जसे अनुभव आले असतात तसे आठवतं तसं आपण सांगत राहतो। तर शेतकरी मित्रांनो हे समजून घेणं महत्त्वाचं असतं, कारण आपण काही व्हिडिओ बनवण्यासाठी स्पेशल हे नाही आहेत, फक्त आपला उद्देश शेतकऱ्यांचा खर्च कमी होणे हा असल्यामुळे आपण जसं आपल्या मुखात येतं या आपण अनुभव केलेले असतात ते आपण अनुभव शेअर करत असतो। आणि शेतकरी मित्रांनो जे आपण आता म्हटलं की 10-26 हे जो काही टाकतोय आपण ते लगेच आपण इथे शेणखतात टाकू शकतोय। बघू शकताय तुम्ही हे मागच्या जून महिन्यापासून तयार केलेलं शिल्लक राहिलेलं आहे, तर याची प्रत बघू शकतायत किती भारी होते। तर याच्यात काही एक शिल्लक राहत नाही, जे आपण काळी कचरा हे टाकलेला असतो पूर्ण जसं गांडूळ खत सारखंच झालेलं असतं। आता आपण शेणही टाकत राहतो याच्यात, तर बघा या शेणाची कशी कंडिशन आहे आणि जिथं हे टाकलेलं असतं बघा तिथे अजून किती येऊन जातं। म्हणजे या शेणखतातही आपल्याला पाहिजे तशी अन्नद्रव्य भेटत असतात। आणि हे आपण आता हरभऱ्याला लागवड होणार आहे तिथं टाकून देऊ, अजून थोडं जमा करू। याच्यात 90% काळी कचरा आणि 10% शेण असतं फक्त, तरी आपल्याला चांगले परिणाम भेटतात। तर शेतकरी मित्रांनो आपणही करू शकतायत, खर्च कमी करा आणि जे आपण जाड खतं देतोय ते बॉन्डिंग तोडून द्या, म्हणजे जेणेकरून पिकांना अवेलेबल फार्ममध्ये भेटतील आणि आपल्याला रिझल्टही भेटेल आणि खर्चही कमी होईल। धन्यवाद।